पब्लिक डेप्ट म्हणजे सार्वजनिक वित्त. पेज नंबर किती मराठीवाल्यांचं? 76 आहे. इंग्लिशवाल्यांचं पण 76 आहे. चला, पब्लिक डेप्ट म्हणजे सार्वजनिक वित्त. सरकारला जेव्हा पैसे कमी पडतात उत्पन्नाचे तेव्हा सरकार घेतं कर्ज, त्याला म्हणतात पब्लिक डेप्ट, सार्वजनिक कर्जे किंवा सार्वजनिक वित्त. लाईक अ प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल, जसा एखादा व्यक्ती पैसे लागले तर कर्ज घेतो. गव्हर्नमेंट ऑल्सो नीड्स टू रेज फंड, सरकारला सुद्धा कर्ज उभं करावं लागतं. बिकॉज गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर्स आर जनरली एक्सिड्स गव्हर्नमेंट रेव्हेन्यू, कारण मोस्ट ऑफ द टाईम सरकारचा खर्च हा सरकारच्या प्राप्तीपेक्षा काय असतो? जास्त असतो. सो पब्लिक डेप्ट पॉलिसी ऑफ द गव्हर्नमेंट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन फायनान्स. पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्तामध्ये सगळ्यात मोठा रोल कशाचा आहे? पब्लिक डेप्टचा आहे, सार्वजनिक कर्जाचा किंवा सार्वजनिक वित्ताचा आहे. मग आता पब्लिक डेप्टचे आपल्याकडे प्रकार किती आहेत? 2. पब्लिक डेप्टचे प्रकार किती आपल्याकडे? 2 आहेत. एक आहे इंटरनल डेप्ट आणि एक आहे एक्सटर्नल डेप्ट. अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. मग इंटरनल डेप्ट म्हणजे काय? तर बघा, व्हेन अ गव्हर्नमेंट बोरोज फ्रॉम इट्स सिटीजन्स, बँक्स और सेंट्रल बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, बिझनेस हाऊसेस विदिन द कंट्री, देन इट इज नोन ॲज इंटरनल डेप्ट. जेव्हा सरकार हे आपल्या देशातल्या संस्थांकडून, व्यक्तींकडून, व्यवसायांकडून जेव्हा कर्ज घेतात बँकांकडून, तेव्हा त्याला म्हणायचं अंतर्गत कर्ज. अँड एक्सटर्नल डेप्ट व्हेन अ गव्हर्नमेंट बॉरोज फ्रॉम फॉरेन गव्हर्नमेंट्स, जेव्हा सरकार विदेशी सरकारांकडनं कर्ज घेतात, और फ्रॉम फॉरेन बँक्स, विदेशी बँकांकडून, और फ्रॉम फॉरेन इन्स्टिट्यूशनल्स, फॉरेन इन्स्टिट्यूशन्स म्हणजे विदेशी संस्थांकडून, लाईक इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्स, आंतरराष्ट्रीय नाणे निधी, अँड वर्ल्ड बँक, जागतिक बँक, यांच्याकडून जेव्हा सरकार कर्ज घेतं त्याला म्हणायचं एक्सटर्नल डेप्ट, बाह्य कर्ज. भावना पोचली का? याचं आहे ना एक्झॅक्टली वरती पुढच्या पेजवर फरक स्पष्ट कराय. बघा, डिस्टिंग्विश बिटवीन आहे, वाचा. पुढे बघा, अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज, इंटरनल डेप्ट अँड एक्सटर्नल डेप्ट. रेज्ड विदिन द कंट्री, देशातल्या देशात उभे केले जाते त्याला काय म्हणतात? अंतर्गत कर्ज. रेज आउटसाइड द कंट्री और आउटसाइड द इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेच्या बाहेरून कर्ज घेतलं जातं म्हणजे बाह्य कर्ज, एक्सटर्नल डेप्ट. सेकंड, व्हॉलंटरी और कंपल्सरी इन नेचर. इंटरनल डेप्ट आहे ना, इंटरनल डेप्ट अंतर्गत कर्ज हे ऐच्छिक सुद्धा असू शकतं किंवा सक्तीचंही असू शकतं. बट एक्सटर्नल डेप्ट इज ऑलवेज व्हॉलंटरी. बघा, विदेशी कर्ज, बघा इकडे लक्ष द्या, जेव्हा सरकारला पैसे नाही येत, सरकार RBIला सक्ती करू शकते की मला पैसे दे, आहे की नाही? लोकांकडनं जास्त प्रमाणात काय घेऊ शकते? कर्ज घेऊ शकते, बँकांकडनं कर्ज घेऊ शकते, RBIकडनं कंपल्शन लावून पण घेऊ शकते. पण विदेशी सरकारांकडनं बँक बळजबरी कर्ज घेऊ शकते का? ती त्यांना विचारणार देता का? त्यांना इच्छा असेल तर ते देतील, म्हणजे ऐच्छिक. कळलं? व्हॉलंटरी. असा होता तुमचा दुसरावाला फरक स्पष्ट करा. इंटरनल डेप्ट इज व्हॉलंटरी और कंपल्सरी इन नेचर. अंतर्गत कर्ज हे व्हॉलंटरी म्हणजे ऐच्छिकही असू शकतं, सक्तीचंही असू शकतं. पण एक्सटर्नल डेप्ट इज ऑलवेज व्हॉलंटरी. बाह्य कर्ज हे नेहमी कसं असतं? ऐच्छिक असतं. त्यांना वाटलं तरच ते आपल्याला कर्ज देतील. भावना पोचली का? नेक्स्ट, तिसरं, यूज ऑफ डोमेस्टिक करन्सी. जेव्हा तुम्ही इंटरनल डेप्ट घेताय, देशातल्या देशात लोकांकडनं कर्ज घेतायत, बँकांकडनं कर्ज घेताय, तर तुम्हाला कोणती करन्सी मिळणार? कोणतं चलन भेटणार? देशी चलन, आपल्या देशाचं चलन, डोमेस्टिक करन्सी. पण जेव्हा तुम्ही फॉरेन गव्हर्नमेंट्सकडनं कर्ज घेताय तेव्हा तुम्हाला काय मिळते? फॉरेन करन्सी, विदेशी चलन. भावना पोचली का? आणि आपल्या देशातल्या देशात कर्ज घेणं हे सोपं असतं, पण देशाच्या बाहेरून घेणं अवघड असतं. तेच तर दिलंय चौथ्या फरकमध्ये. माझा चौथा फरक वरती आहे पुस्तकात. लेस कॉम्प्लेक्स फॉर मॅनेजमेंट. इंटरनल डेप्ट इज अ लेस कॉम्प्लेक्स फॉर मॅनेजमेंट. अंतर्गत कर्ज हे व्यवस्थापन करायला सोपे आहे, तर बाह्य कर्ज हे व्यवस्थापनासाठी अवघड आहे. भावना पोचली? चला लर्न करा. चला नेक्स्ट बघा,
फिस्कल पॉलिसी. ओके, पुढे आहे फिस्कल पॉलिसी. फिस्कल पॉलिसी म्हणजे काय रे? राज्य वित्तीय धोरण. फिस्कल पॉलिसी इज द मीन्स बाय विच अ गव्हर्नमेंट ॲडजस्ट इट्स स्पेंडिंग लेवल्स अँड टॅक्स रेट्स टू मॉनिटर अँड इन्फ्लुएन्स अ नेशन्स इकॉनॉमी. म्हणजे सरकार कुठे कुठे खर्च करतं आहे आणि किती असले पाहिजे कर, या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं? राज्य वित्तीय धोरण. भावना पोचली का? इट डील्स विथ द पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक रेव्हेन्यू अँड पब्लिक डेप्ट. यात कशा कशाचा अभ्यास केला जातो? सार्वजनिक खर्च, पब्लिक एक्सपेंडिचर, सार्वजनिक प्राप्ती किंवा उत्पन्न म्हणजे पब्लिक रेव्हेन्यू, आणि सार्वजनिक वित्त किंवा कर्ज म्हणजे पब्लिक डेप्ट. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास इथे केला जातो. इन शॉर्ट, इट इज द फायनान्शियल पॉलिसी इम्प्लिमेंटेड बाय गव्हर्नमेंट. राज्य वित्तीय धोरण म्हणजे एका प्रकारचं वित्तीय धोरण आहे जे सरकार अंमलात आणतं. भावना पोचली का? नक्की. सेकंड आहे फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन. फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय रे? ओय, वित्तीय प्रशासन. काय म्हणतात त्याला? वित्तीय प्रशासन. अ स्मूथ अँड इफिशियंट इम्प्लिमेंटेशन ऑफ रेव्हेन्यू, एक्सपेंडिचर अँड डेप्ट पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट इज रेफर्ड टू ॲज फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन. ऐका ना, राज्य वित्तीय धोरण जे आपलं ठरवलं गेलं, राज्य वित्तीय धोरण जे आहे, फिस्कल पॉलिसी जी आहे गव्हर्नमेंटने ठरवलेली, ती अंमलात आणण्याचं काम, इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम कोण करतं? ते करतं फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन, वित्तीय प्रशासन. बघा, अ स्मूथ अँड इफिशियंट इम्प्लिमेंटेशन ऑफ रेव्हेन्यू, एक्सपेंडिचर अँड डेप्ट पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट इज रेफर्ड टू फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन. जे आपलं राज्य वित्तीय धोरण होतं, फिस्कल पॉलिसी होती, ती इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याकडे आहे फिस्कल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे वित्तीय प्रशासन, है की नाही? मग याच्यात त्यांनी काय म्हटलंय? अ स्मूथ अँड इफिशियंट इम्प्लिमेंटेशन ऑफ रेव्हेन्यू, एक्सपेंडिचर अँड डेप्ट पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट इट इज रेफर्ड टू ॲज फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन. आपल्याकडे सार्वजनिक वित्त व्यवहार, खर्च आणि उत्पन्न या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे काय आहे? वित्तीय प्रशासन आहे. त्याच्यात पुढे म्हटलंय दिस इन्क्लूड्स प्रिपरेशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ गव्हर्नमेंट बजेट. यात काय इन्क्लूड होतं? सरकारी अंदाजपत्रक बनवणे. तुमचे तिथे येऊन फटके दिले मी. सरकारी अंदाजपत्रक बनवणे विथ ओव्हरऑल ग्रोथ ऑफ अवर कंट्री. आपल्या देशाच्या विकासासाठी काय बनवायचं? अंदाजपत्रक बनवायचे. याला काय म्हणतात? राज्य वित्तीय प्रशासन. राज्य वित्तीय प्रशासन म्हणजे फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन. कळलं? मग आपल्याकडे जे बजेट बनवले जातात, बजेट, अंदाजपत्रक, काय म्हटलं मी? बजेट. हा जो शब्द आहे हा कुठून आला ते आपल्याला बघायचं आहे. चला, गव्हर्नमेंट बजेट्स, सरकारी अंदाजपत्रक. दिसतंय का तुम्हाला? 77 पेज नंबरवर असेल, है ना? गव्हर्नमेंट बजेट्स, सरकारी अंदाजपत्रक. चला वाचा बरं त्याचे 2 पॅराग्राफ्स. बघा, गव्हर्नमेंट बजेट. गव्हर्नमेंट बजेट म्हणजे सरकारी अंदाजपत्रक. So budget is an important instrument of financial administration through which all the financial affairs of a state are regulated. आपल्या देशाचे किंवा आपल्या राज्याचे सर्व प्रकारचे आर्थिक, जेव्हा तुम्हाला खर्च करायचे आहेत, आर्थिक व्यवहार करायचे आहेत, त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. काय ती? अंदाजपत्रक. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बजेट इज द फायनान्शियल स्टेटमेंट शोईंग एक्सपेक्टेड रिसिप्ट and proposed expenditure of the government in coming financial year. तुम्ही जर का बघितलं असेल तर फेब्रुवारीच्या एंडला बजेट येतं, है ना? हे जे बजेट आहे ते काय आहे रे नक्की? तर सरकारचे येणारे उत्पन्न किती आणि होणारे खर्च किती, या सर्व बाबतींमध्ये जी डिटेल स्टेटमेंट, विवरणपत्र असते त्यालाच काय म्हणतात? अंदाजपत्रक असे म्हणतात. कशाला म्हणतात अंदाजपत्रक? सरकारला येणाऱ्या आर्थिक वर्षात जे काही खर्च आहेत, जे काही उत्पन्न आहेत, या सगळ्याची डिटेल विवरणपत्र, स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज बजेट. भावना पोचली का? आणि कार्टून नेटवर्क्स इकडे बघा ना, तुमच्या वर्षाचा इयर एंड कधी होतो? 31 मार्चला होतो ना. मग चालू कधी होतं? 1 एप्रिलला. त्याला इथं लक्षात ठेवा. बघा खाली बघा, अंदाजपत्रक
हे 1 एप्रिलला चालू होते तर 31 मार्चला संपते. 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीसाठी अंदाजपत्रक बनवले जाते. भावना पोचली का? ते पुढे दिलेलं आहे बघा त्यांनी. गव्हर्नमेंटचा इन इंडिया अ फायनान्शियल इयर स्टार्ट्स फ्रॉम 1 एप्रिल अँड एंड्स ऑन 31 मार्च. 1 एप्रिलला चालू होतं तर 31 मार्चला संपतं. आर्टिकल 112 112 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हॅज अ प्रोव्हिजन फॉर ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. आर्थिक विवरणपत्र बनवण्यासाठी आपल्याकडे एक प्रोव्हिजन आहे. कुठे? भारताच्या संविधानात. संविधानचा कलम कोणता आहे? 112. आर्टिकल नंबर 112. In every budget, a set of 7 budgets document describe the details of government finance in India. भारताचं जे सार्वजनिक वित्त व्यवहार आहे, वित्त आहे, या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन ही कशात दिलेली असते? अंदाजपत्रकामध्ये दिलेली असते. आणि अंदाजपत्रकाचे किती अंदाजपत्रक असतात? टोटल 7 अंदाजपत्रक दस्तऐवज दिलेले असतात. The word budget is derived from French word. बघा का, आपल्या इको मधले बरेचसे शब्द हे ग्रीक वर्ड पासून आलेले आहेत, पण हा पहिला एक शब्द आहे जो कशातून आला आहे? फ्रेंच पासून आलेला आहे. तो फ्रेंच वर्ड काय आहे? बगेटी. BOUGETTE and which means a bag or wallet containing financial proposal. फायनान्शियल प्रपोजल म्हणजे काय रे? आर्थिक नियोजन. आर्थिक नियोजन असलेले किंवा आर्थिक धोरण असलेले असे एक पिशवी, त्याला म्हटलं जातं बगेटी. हा फ्रेंच वर्ड आहे आणि त्या वर्डपासून आपल्याकडे आला बजेट म्हणजे अंदाजपत्रक. These financial proposals are in form of government expenditure and revenue. हे जे फायनान्शियल प्रपोजल आहेत हे कशा स्वरूपात असतात? गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर्स अँड रेव्हेन्यूज. सरकारचा खर्च आणि सरकारचं उत्पन्न. सरकारचा खर्च आणि सरकारचं उत्पन्न. आणि आपल्याकडे 2 प्रकारचे बजेट आहेत माधव. 2 प्रकारचे बजेट आहेत अंदाजपत्रक. एक आहे रेव्हेन्यू बजेट आणि एक आहे कॅपिटल बजेट. रेव्हेन्यू बजेट म्हणजे काय रे? महसुली अंदाजपत्रक. आणि कॅपिटल बजेट म्हणजे काय? भांडवली अंदाजपत्रक. चलो वाचो. हो, रेव्हेन्यू बजेट अँड कॅपिटल बजेट. महसुली अंदाजपत्रक. इकडे बघा, महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न या दोघांनी बनतं काय? महसुली अंदाजपत्रक. आणि भांडवली खर्च भांडवली उत्पन्न याच्याने बनतं भांडवली अंदाजपत्रक. वाचा अंदाजपत्रक, वाच ना बाबा. 2 अंदाजपत्रकाचे प्रकार आहे, महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक. दिसलं का? म्हणजे तू वाचलंच नाही याचा. महसुली अंदाजपत्रक. चला, इट कंटेन्स ऑफ रेव्हेन्यू रिसिप्ट्स अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ऑफ द गव्हर्नमेंट. शासनाचा महसुली खर्च आणि महसुली प्राप्ती यांचं मिळून काय बनतं? महसुली अंदाजपत्रक बनतं. रेव्हेन्यू रिसिप्ट्स आर डिवायडेड इंटू टॅक्स अँड नॉन टॅक्स रेव्हेन्यू. महसुली प्राप्तीमध्ये काय काय येतं? कर आणि करेतर उत्पन्न. आणि पुढे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स कंप्राइजेस ऑफ इंटरेस्ट पेड ऑन गव्हर्नमेंट बॉरोइंग्स, सबसिडीज अँड ग्रांट्स गिवन टू द स्टेट गव्हर्नमेंट. सरकारचा जो महसुली खर्च आहे ना, महसुली, त्यात काय काय येतं? सरकारने घेतलेलं लोन आहे त्याच्यावरचं भरलेलं व्याज, सरकारने केलेले वेगवेगळ्या लोकांचे वेतन, सबसिडीज अँड ग्रांट्स गिवन टू डिफरंट स्टेट्स. वेगवेगळ्या राज्यांना दिलेल्या ग्रांट्स, त्याला काय म्हणतात रे? अनुदाने ना? अनुदाने. आणि अजून काहीतरी एक दिलंय बघा, थांबा. ग्रांट्सला काय म्हणतात? सहाय्य. गिवन टू स्टेट गव्हर्नमेंट्स म्हणजे राज्य सरकारला दिलेले सहाय्य. हे सगळे काय आहेत? महसुली खर्च आहेत. एक मिनिट, काहीतरी झालं इथे. पुढे कॅपिटल एक्सपेंडिचर, कॅपिटल बजेट. मग कॅपिटल बजेट म्हणजे काय रे? भांडवली अंदाजपत्रक. एक लक्ष द्या का, आपण जेव्हा लोन घेतो है ना, लोन घेतो तेव्हा आपण लोनवर काय भरतो? प्रिन्सिपल अमाऊंट पण भरतो, म्हणजे मुद्दल रक्कम आणि प्लस व्याज भरतो. म्हणजे आपल्याला व्याजही द्यावं लागतं आणि मुद्दल रक्कमही द्यावी लागते ना. आपण जो हप्ता भरतो त्याच्यामध्ये व्याज आणि मुद्दल रक्कम थोडी इन्क्लूड असते का नाही? हां.
मग तुम्ही जे व्याज भराल ना तो महसुली खर्च, हा, आणि जे मुद्दल भराल ना तो भांडवली खर्च. पुन्हा एकदा सांगते, तुम्ही जो व्याज भरताय ना EMI मधला व्याज, इंटरेस्ट, तो आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, महसुली खर्च. कळलं? आणि जी ती मुद्दल भरताय ना तो काय आहे, भांडवली खर्च. कळलं का? नक्की. भांडवली खर्च म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर. चलो देखते हैं. भांडवली अंदाजपत्रक, कॅपिटल बजेट. कॅपिटल बजेट कंसिस्ट ऑफ रेव्हेन्यू रिसिप्ट्स अँड कॅपिटल पेमेंट्स. Capital receipts and capital payments. The capital budget consists of capital receipts and capital payments. भांडवली अंदाजपत्रकात भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च येतात. भांडवली प्राप्ती म्हणजे काय रे? कॅपिटल रिसिप्ट्स म्हणजे काय? तर गव्हर्नमेंटने उभे केलेले लोन, गव्हर्नमेंट लोन्स रेज फ्रॉम पब्लिक अँड RBI. RBI कडनं घेतलेलं कर्ज किंवा लोकांकडनं घेतलेलं कर्ज. डिसइन्व्हेस्टमेंट ऑफ इक्विटी होल्डिंग इन द पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस. माधव, डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे काय रे माधव? निर्गुंतवणूक. निर्गुंतवणूक कशामधली? सरकारचे जे सरकारी कंपन्या आहेत ना, इकडे पाय, BSNL नाही, पहिले BSNL होती, सरकारी कंपनी होती. सरकारने त्याचे शेअर्स विकून टाकले. कोणाला? प्रायव्हेट लोकांना. प्रायव्हेट लोकांनी विकत घेतल्यावर आता ते कोणाच्या मालकीचे झाले? प्रायव्हेट लोकांचे. पण सरकारला काय भेटला? पैसा. सरकारला हे रोज रोज भेटणार आहे का? मग ही भांडवली प्राप्ती आहे. कभी कभी मिळती हे, याला म्हणतात भांडवली प्राप्ती. कळलं का? नक्की वाचत राहा बरं का. लोन्स रिसिव्ड फ्रॉम फॉरेन गव्हर्नमेंट, विदेशी सरकारकडनं मिळालेले लोन, अँड फ्रॉम फॉरेन बॉडीज, आणि विदेशी कंपन्यांकडनं, विदेशी संस्थांकडनं मिळालेले कर्ज सुद्धा सरकारचं काय आहे? भांडवली प्राप्ती. स्टेट डिपॉझिट फंड्स और स्पेशल डिपॉझिट्स. राज्य बचत खाते काय ग ते? स्टेट डिपॉझिट फंड्सला काय म्हटलंय त्यांनी मराठीमध्ये? विशेष ठेवी. दिसले का तुम्हाला? विशेष ठेवी यांचा सुद्धा समावेश होतो. भांडवली अंदाजपत्रकामध्ये दोन प्रकार आहेत. भांडवली अंदाजपत्रकामध्ये काय काय इन्क्लूड असतं? भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च. मग भांडवली प्राप्तीमध्ये काय काय तुमच्याकडे? मध्यवर्ती बँक आणि जनतेकडून घेतलेलं कर्ज, प्लस सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या समहक्क भागांची विक्री करून मिळालेलं उत्पन्न, प्लस विदेशी शासन किंवा संस्थांकडून मिळालेली कर्ज आणि विशेष प्रकारच्या ठेवी. हे सरकारचे काय आहेत? भांडवली प्राप्ती आहेत. भावना पोचली का? नक्की. मग भांडवली खर्च कोणते आहेत सरकारचे? म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर्स काय काय आहेत सरकारचे? ते पुढच्या पेजवर आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर्स बघा काय आहेत? कॅपिटल पेमेंट्स रेफर्स टू कॅपिटल एक्सपेंडिचर ऑन व्हेरियस डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स, इन्व्हेस्टमेंट्स बाय द गव्हर्नमेंट, लोन्स गिवन टू स्टेट गव्हर्नमेंट कंपनीज अँड कॉर्पोरेशन्स और अदर पार्टीज. Beside, it also includes expenditure on social and community development, defense and general services. सरकारने जो कायम स्वरूपीचा खर्च केलेला असतो किंवा ज्या खर्चाचा लाभ हा लोकांना वर्षानुवर्ष मिळणार असतो त्याला काय म्हणतात? भांडवली खर्च. त्याचे एक्झाम्पल दिले त्यांनी भांडवली खर्चाचे. काय बघा, भांडवली खर्चात शासनाच्या विकास प्रकल्पातील खर्च येतात. विकास प्रकल्प जसा आता फ्लायओव्हर बनतोय की नाही, हा विकास प्रकल्प आहे. गुंतवणुका, राज्य शासनाला आणि शासकीय कंपन्यांना, महामंडळांना आणि इतर घटकांना दिलेली कर्ज, इतर राज्यांना दिलेली कर्ज, महामंडळांना. जसं महामंडळ कोणतं आहे ते आपलं? MSEB रे, वीज महामंडळ आहे का नाही? आणि STचं पण महामंडळ असतं हे की नाही? STचं यांना दिलेली कर्ज हे सुद्धा काय आहेत? भांडवली खर्च आहेत. भावना पोचली का? नक्की. भांडवली खर्च आणि भांडवली प्राप्ती यांचं मिळून काय बनतं? भांडवली अंदाजपत्रक. ओके. आणि महसुली खर्च आणि महसुली प्राप्ती यांचं मिळून बनतं महसुली अंदाजपत्रक. कळलं का? कॅपिटल एक्सपेंडिचर अँड कॅपिटल रिसिप्ट्स कंसिस्ट मेड्स कॅपिटल बजेट है ना. Whereas revenue budget consists of two things, revenue receipts and revenue expenditures.
भावना पोचली का? नक्की. मग आपल्याला बघायचे आहेत अंदाजपत्रकाचे प्रकार. काल नाही का बोलली होती मी तुम्हाला, पहिल्या लेक्चरला बोलली होती, शिल्कीचे अंदाजपत्रक, अजून समतोल अंदाजपत्रक आणि तुटीचे अंदाजपत्रक. किती प्रकार होते? 3 प्रकार. मग सेम ते 3 प्रकार आपल्याला इथे बघायचे आहेत. थोडंसं वाचूयात आणि थोडंसं त्याचा अर्थ घेऊयात. ह्याला आपल्याला हे जे बजेट आहेत ना, हे अंदाजपत्रक, हे आपल्याला स्पेशली फरक स्पष्ट करायला येतात. फक्त कुठे येतात? फरक स्पष्ट करायला. सो त्या हिशोबाने आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. ओके, चलो. मग आपल्याकडे बजेटचे प्रकार किती आहे? 3 है ना. अंदाजपत्रकाचे प्रकार किती आहेत? 3. एक आहे बॅलन्स बजेट. बॅलन्स बजेट म्हणजे समतोल अंदाजपत्रक. दुसरं आहे सरप्लस बजेट म्हणजे शिल्कीचे अंदाजपत्रक. आणि तिसरं आहे डेफिसिट बजेट म्हणजे तुटीचे अंदाजपत्रक, कमतरतेचे अंदाजपत्रक. कळलं का? चलो अभी इनका अपन मस्त डेफिनेशन पढ़ते हैं, फिर डिटेल में पढ़ते हैं. ऐकून घ्यायचं आणि त्यातलं मी जे सांगेल तेवढंच मार्क करायचं. फरक स्पष्ट करायला कामाला येईल ना, म्हणून. कळलं? चलो. यातनं एक महत्त्वाची गोष्ट आहे काय, तर ते एक्झाम्पल तुम्हाला आठवतं का नाही? चला पुढे बघा. बजेट. मग बजेटमध्ये पहिलं कोणतं आहे? बॅलन्स बजेट. बॅलन्स बजेट म्हणजे समतोल अंदाजपत्रक. बघा, गव्हर्नमेंट बजेट is said to be balanced when estimated revenue and estimated expenditures of the government are equal. जेव्हा शासनाचा होणारा खर्च आणि शासनाला येणारे उत्पन्न दोघी समान असतात त्याला म्हणतात समतोल अंदाजपत्रक. भावना पोचली का? Government budget is said to be balanced when government receipts and government expenditures are equal. जेव्हा शासनाची प्राप्ती आणि शासनाचं उत्पन्न आणि शासनाचा खर्च दोघे जेव्हा समान असतात त्याला काय म्हणतात? समतोल अंदाजपत्रक, बॅलन्स बजेट. अँड दॅट इज गव्हर्नमेंट रिसिप्ट इज इक्वल टू गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. सरकारी उत्पन्न बरोबर सरकारी खर्च. भावना पोचली का? फॉर्म्युला पण दिलेला आहे त्यांनी, है की नाही? माकडांनो बघितलं का? हा जो पहिलावाला पॅरेग्राफ आहे ना, हा तुमचा फरक स्पष्ट करायचा पहिला पॉईंट बनू शकतो. कळलं का? किंवा फॉर्म्युला बनू शकतो पहिला पॉईंट. भावना पोचली का? ओके. नेक्स्ट, द कन्सेप्ट ऑफ बॅलन्स बजेट वॉज ॲडव्होकेटेड बाय क्लासिकल इकॉनॉमिस्ट लाईक ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांचं म्हणणं असं होतं, सरकारने पहिले खर्चांचा विचार करा. यार हा एक ऐकून नाही, आता बिंदास बोलतोय. The concept of balanced budget was advocated by classical economists like Adam Smith. हे जे बॅलन्स बजेट आहे, समतोल अंदाजपत्रक, हे आपल्याला क्लासिकल असा एक जो इकॉनॉमिस्ट होता, त्या इकॉनॉमिस्ट त्यांचं नाव काय? ॲडम स्मिथ. त्यांनी याची काय केलेली आहे? मांडणी केलेली आहे. क्लासिकल म्हणजे आपण त्यांना काय म्हणतो? समतोल अंदाजपत्रक ही संकल्पना ॲडम स्मिथ यांनी सनातनवादी, क्लासिकल म्हणजे सनातनवादी, जुने लोक. ओके. इट वॉज कन्सिडर्ड ॲज न्यूट्रल इन इट्स इफेक्ट ऑन द वर्किंग ऑफ इकॉनॉमी, हेन्स रिगार्डेड ॲज द बेस्ट. न्यूट्रल म्हणजे ना इकॉनॉमी खराब, इकॉनॉमीची अर्थव्यवस्था ना खराब आहे ना अति जास्त चांगली आहे. कशी आहे? बॅलन्स आहे. कशी आहे? बॅलन्स आहे. हाऊएव्हर modern economists believe that policy of balanced budget may not always be suitable for the economy. म्हणजे बॅलन्स बजेट बनवलं जातं पण ॲक्च्युअलमध्ये ही पॉलिसी दरवेळेस सुटेबल असेलच असं नाही. म्हणजे प्रत्येक देशामध्ये अशीच कंडिशन असणार आहे का जेवढे खर्च तेवढं उत्पन्न जमतच आहे असं पॉसिबल असेलच असं नाही. त्याच्यामुळे बॅलन्स बजेट हे सगळीकडे वापरलं जाऊ शकत नाही. भावना पोचली का? मग याच्यामध्ये तुम्ही एक डेफिनेशन लिहाल वरची, यात तुम्ही वरती काय लिहाल? एक डेफिनेशन लिहाल आणि नंतर खाली काय लिहाल? त्याचा फॉर्म्युला लिहाल. डेफिनेशन बघा पहिल्या स्लाईडमध्ये आहे. पहिल्या लाईनमध्ये डेफिनेशन आहे, त्याच्या पुढे काय आहे? फॉर्म्युला आहे. असे तुमचे 2 फरक स्पष्ट करा तुम्ही इथे लिहू शकता. भावना पोचली का? नक्की. ओके. मग या फरक स्पष्ट करामध्ये दुसरा बजेट आहे तुमचं सरप्लस बजेट. सरप्लस बजेट म्हणजे काय रे? शिल्कीचे अंदाजपत्रक. चलो वाचो. इकडे बघ रे. गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, कार्टून्स माधव. गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर म्हणजे सरकारी खर्च.
सरकारी खर्चामध्ये दोन येतात. कोणते कोणते खर्च येतात? एक आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि एक आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय? महसुली खर्च. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय? भांडवली खर्च. आता भावना पोचली का? नक्की. आणि पुढं बघ, गव्हर्नमेंट रिसिप्ट्स म्हणजे सरकारी प्राप्ती. पण सरकारी प्राप्तीमध्ये पण दोन येतात, एक रेव्हेन्यू रिसिप्ट आणि एक कॅपिटल रिसिप्ट. म्हणजे महसुली प्राप्ती आणि भांडवली प्राप्ती असे ते प्रकार आहेत. भावना पोचली का आता? चला पुढे बघा मग. माधव, सरप्लस बजेट. माधव, सरप्लस बजेट, शिल्कीचे अंदाजपत्रक. गव्हर्नमेंट बजेट इज सेड टू बी सरप्लस. अंदाजपत्रक हे शिल्कीचे आहे. कधी म्हटले जाते? व्हेन एस्टिमेटेड गव्हर्नमेंट रिसिप्ट्स आर मोर दॅन एस्टिमेटेड गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. म्हणजे सरकारचा येणारा उत्पन्न हे जर का होणाऱ्या खर्चापेक्षा काय असेल? कमी असेल. उत्पन्न जास्त आहे आणि खर्च कमी आहे, त्याला म्हणायचं शिल्कीचे अंदाजपत्रक. जेव्हा उत्पन्न जास्त आहे आणि खर्च कमी आहे त्याला म्हणायचं शिल्कीचे अंदाजपत्रक. भावना पोचली का? पोरांनो, सरकारी अंदाजपत्रक शिल्कीचे कधी असेल? जेव्हा सरकारी प्राप्ती जास्त आहे आणि सरकारी खर्च कमी आहे. भावना पोचली? माधव, अय, प्राप्ती जास्त आणि खर्च कमी याला म्हणतात शिल्कीचे अंदाजपत्रक. म्हणजे याचा अर्थ माधव, सरकारने लोकांकडनं टॅक्स जास्त गोळा केलाय का कमी गोळा केला रे? जास्त. कारण सरकारकडे प्राप्ती कशी आहे? जास्त आहे. म्हणजे गव्हर्नमेंटने टॅक्सेस कर कसा घेतलाय? जास्त घेतलाय. भावना पोचली का काही? नक्की. गव्हर्नमेंट बजेट इज सेड टू बी सरप्लस व्हेन इट्स एस्टिमेटेड रिसिप्ट्स आर मोर दॅन गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर्स. भावना पोचली का? त्यांनी फॉर्म्युला पण लिहिलाय बघ रे माधव. रिसिप्ट्स कशा आहेत? जास्त आहे आणि एक्सपेंडिचर कमी आहे. प्राप्ती कशी आहे माधव? जास्त आणि खर्च कसा आहे? कमी. अ सरप्लस बजेट मे प्रूव्ह युजफुल ड्युरिंग द पिरियड ऑफ इन्फ्लेशन. महागाईच्या काळामध्ये शिल्कीचे अंदाजपत्रक हे उपयोगी ठरते. इन द पिरियड ऑफ इन्फ्लेशन देर इज अ टेंडन्सी फॉर प्राइस टू राईज रॅपिडली. जेव्हा आपल्याकडे महागाई असते तेव्हा किमती काय होतात? वाढतात. इन द पिरियड ऑफ इन्फ्लेशन देर इज अ टेंडन्सी फॉर प्राइस रायझेस रॅपिडली. जेव्हा महागाई असते तेव्हा किमती काय होतात? वाढतात. अँड दिस नीड टू बी चेक्ड. चेक्ड म्हणजे कंट्रोल. याच्यावर पण तर कंट्रोल ठेवला गेला पाहिजे, नियंत्रण झालं पाहिजे. पर्टिक्युलरली इन द इंटरेस्ट ऑफ दोज हू हॅव मोर ऑर लेस फिक्स इन्कम. ज्यांच्याकडे कमी इन्कम असतं किंवा फिक्स इन्कम असतं, कमी आहे किंवा फिक्स इन्कम आहे की नाही. सो दिस राइज इन प्राइस कॅन बी चेक्ड बाय लोअरिंग द लेवल ऑफ इफेक्टिव्ह डिमांड इन द इकॉनॉमी. आपण पहिल्या लेक्चरमध्ये एक गडबड केली होती बरं का, ती गडबड आठवली मला, लक्ष द्या इथे. जेव्हा किमती वाढतात काय होत आहेत? किमती खूप वाढतायत. मला सांगा किंमत का वाढते रे? मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे. मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे. लोक मागणी का करतात रे? कारण लोकांकडे खूपच पैसा आहे रे का. मग गव्हर्नमेंट काय करतं? टॅक्सेस वाढवून टाकतं. टॅक्सेस वाढवले की ऑटोमॅटिकली लोकांच्या हातातला पैसा कमी होतो आणि मागणी पण कमी होते. मग लगेच किमती पण काय होणार? कमी होणार. म्हणजे इन्फ्लेशन असेल, महागाई असेल तर आपण कोणतं अंदाजपत्रक बनवतो? शिल्कीचा अंदाजपत्रक बनवतो. गव्हर्नमेंट काय करतं? जास्तीत जास्त कर लावतं, टॅक्सेस लावतं आणि टॅक्स लावले की ऑटोमॅटिकली लोकांचं उत्पन्न कमी होतं, इन्कम. आणि मग ऑटोमॅटिकली तुम्ही डिमांड कमी करता. डिमांड कमी म्हटल्यावर किमती पण कमी होतात, महागाई कमी होते. कळलं का? चला पुढे बघा. जर का आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये इन्फ्लेशन आहे, महागाई आहे, किमती जास्ती झाल्या वस्तूच्या. का जास्त झाल्या? कारण लोक मागणी करतायत, तेवढा पुरवठा नाहीये. डिमांड जास्त आहे पण सप्लाय नाहीये. एखाद्या वस्तूची किंमत वाढते का बरं? कारण मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे. लोक जास्त मागणी करताय म्हणजे याचा अर्थ काय रे? लई पैसा आहे लोकांकडे. मग सरकार म्हणतं ओके, मी हा कमी करण्यासाठी तुमच्याकडनं जास्त टॅक्स घेईन. टॅक्स वाढवला की ऑटोमॅटिकली लोकांचं इन्कम काय होईल? कमी होईल.
लोक डिमांड कमी करतील, है ना, आणि ऑटोमॅटिकली जी महागाई आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते. भावना पोचली का? नक्की. मग आता ऐका, इथे पहिला पॉईंट काय लिहू शकता तुम्ही? डेफिनेशन. दुसरा पॉईंट फॉर्म्युला. आणि तिसरा पॉईंट काय लिहू शकता? हे महागाईवाला. महागाई कमी करण्यासाठी शिल्कीचे अंदाजपत्रक बनवले जाते. टू कंट्रोल द इन्फ्लेशन सरप्लस बजेट इज प्रिपेअर्ड. आलं का लक्षात? भावना पोचली का? नेक्स्ट. दिस कॅन बी डन बाय इन्क्रीजिंग टॅक्सेस विच वुड इन्क्रीज द रेव्हेन्यू ऑफ गव्हर्नमेंट अँड रिड्यूस द पर्चेसिंग पॉवर ऑफ पीपल. मी जे बोलली तेच दिलंय की हे कसं करतात ते? टॅक्स वाढवून. टॅक्स वाढला की सरकारचं उत्पन्न वाढतं, पण लोकांची खरेदी क्षमता कमी होते. ॲज अ रिझल्ट ॲग्रिगेट डिमांड विल फॉल लीडिंग टू डाऊनवर्ड मुवमेंट इन प्राईस लेवल. याच्यामुळे काय होतं तर म्हणे मागणी कमी होते. मागणी कमी झाली की ऑटोमॅटिकली वस्तूंच्या किमती पण कमी होतात. कळलं का? आणि अशी महागाई नियंत्रित केली जाते. पण मला एक सांगा, विकसनशील देशांमध्ये हे सरप्लस बजेट बनवून काही उपयोग नाही, कारण इकडे लोकांकडे उत्पन्नच नाही टॅक्स द्यायला, कर द्यायला. लोकांकडे उत्पन्न आहे का? नाहीये, है ना. अशा वेळेला आपल्याकडे एक अंदाजपत्रक बनवलं जातं. त्याचं नाव काय? तुटीचे अंदाजपत्रक. 3 नंबरवालं अंदाजपत्रक. तुटीचे अंदाजपत्रक म्हणजे काय? डेफिसिट बजेट. कळलं का? तुम्हाला माहिती आहे का, ज्या देशांमध्ये जास्त टॅक्स घेतला जातो ना, है की नाही, काय होतं? जास्त टॅक्स घेतला जातो तिथे काही गोष्टींचा आहे ना प्रॉब्लेम येतो, सिरियस प्रॉब्लेम येतो. तो कोणता? अनएम्प्लॉयमेंट. लोकांना बेरोजगारी होते. लो लेवल ऑफ आउटपुट. उत्पादन कमी होऊन जातं कारण टॅक्स वाढला आहे. लोक काही वस्तू विकत घ्यायला येणार नाही आहे. लोक वस्तू विकत घेणार नाही, मग बनवायच्या कशाला? बनवायच्या नाही आहे, मग लोकांना कामावर कशाला ठेवायचं? है की नाही? उलटा परिणाम होऊ शकतो. म्हणून प्रत्येक ठिकाणी शिल्कीचं अंदाजपत्रक सुटेबल असेलच असं नाही. कळलं? आणि म्हणून आपण तुटीचं अंदाजपत्रक पण बनवू शकतो. तुटीच्या अंदाजपत्रकाला काय म्हणतात? डेफिसिट बजेट. डेफिनेशन वाचूया. गव्हर्नमेंट बजेट इज सेट टू बी डेफिसिट when anticipated government receipts are less than government expenditure. जेव्हा आपला खर्च आहे कमी, खर्च आहे जास्त आणि उत्पन्न आहे कमी. माधव, सरकारी खर्च आहे जास्त आणि सरकारची प्राप्ती आहे कमी. अशा वेळेला कोणतं अंदाजपत्रक बनतं? तुटीचं अंदाजपत्रक. याचा अर्थ सरकार काय करतं? कर्ज घेतं. आलं का लक्षात? आणि भारतामध्ये किंवा सगळ्या विकसनशील देशांमध्ये तुटीचं अंदाजपत्रक बनवलं जातं. इन इंडिया और ऑल डेव्हलपिंग नेशन्स डेफिसिट बजेट इज प्रिपेअर्ड. कळलं का? नक्की. अ डेफिसिट बजेट मे प्रूव्ह युजफुल ड्युरिंग द पिरियड ऑफ डिप्रेशन. जिथे महामंदी असते ना, वस्तूंच्या किमती अगदी कमी होऊन जातात, त्या केसमध्ये हे अंदाजपत्रक बनवलं जातं. कोणतं? तुटीचं अंदाजपत्रक. भावना पोचली का? सरकारनं टॅक्स कमी केला म्हटल्यावर लोकांकडे खर्चायला उत्पन्न जास्त आहे, म्हटल्यावर लोक काय करतील? मागणी वाढवतील. मागणी वाढली की ऑटोमॅटिकली किमती वाढतात. ज्या महामंदीचा प्रॉब्लेम आला होता, सगळ्याच वस्तूंच्या किमती कमी झाल्या, हा प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होईल. कारण सरकारने टॅक्स काय घेतला? कमी घेतला. सरकारचं उत्पन्न तर कमी होईल, पण लोकांच्या खरेदी शक्ती, खर्च करण्याची क्षमता वाढेल. आणि खर्च करण्याची क्षमता वाढली की लोक मागणी करतील. मागणी वाढली की ऑटोमॅटिकली वस्तूंच्या किमती वाढायला सुरुवात होईल आणि देशातली महामंदी कमी होऊन जाईल. भावना पोचली? नक्की. चलो, 3 नंबरवाला नाही का, शेवटचं वालं. दिस विल इन्क्रीज. आणि याच्यामुळे काय वाढेल माहिती का? ऑटोमॅटिकली. मला एक सांग माधव, मागणी वाढली ना, मागणी वाढली म्हटल्यावर लोक काय करतील? अजून उत्पादन घेतील. उत्पादन वाढलं, अरे उत्पादन वाढवायला लोकांना कामावर ठेवायला लागेल ना, म्हणजे रोजगार पण वाढला, एम्प्लॉयमेंट. आली का लक्षात? डेफिसिट बजेट बनवल्यामुळे टॅक्स लेवल कमी झाली, म्हणजे लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढली, मग लोक डिमांड वाढवणार. डिमांड वाढली म्हटल्यावर सप्लाय वाढवायला लागेल, आउटपुट, उत्पादन, आणि ते वाढवायला लोकांना कामावर ठेवायला लागेल, म्हणजे एम्प्लॉयमेंट पण वाढणार. भावना पोचली का? ओके. मग आपले जी इंडिया आहे, जशी डेव्हलपिंग कंट्री ना इंडिया, इथे हे वाला अंदाजपत्रक बनवलं जातं. विकसनशील देश आहे आपला आणि म्हणून इथे हे अंदाजपत्रक बनवलं जातं. भावना पोचली का?
लास्टवाला जो पॉईंट आहे तो एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, बट तो ऑब्जेक्टिव्हसाठी येतो म्हणून त्याला वाचायचं आहे जस्ट. ओके. इम्पॉर्टन्स ऑफ बजेट, अंदाजपत्रकाचे महत्त्व. तर युनियन बजेट इज इम्पॉर्टंट बिकॉज इट अफेक्ट्स द पीपल अँड इकॉनॉमी इन जनरल. हे अंदाजपत्रक महत्त्वाचं का? कारण याच्यामुळे लोकांच्या अर्थव्यवस्थेच्या सर्वांच्या गोष्टींवर, सर्वांच्या आर्थिक स्थितीवर काय होत असतो? परिणाम होत असतो. त्याच्यामुळे हे अंदाजपत्रक काय आहे? महत्त्वाचं आहे. पुढे टॅक्सेस आर द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट ऑफ बजेट. आणि कर हा प्रत्येक बजेटमधला अंदाजपत्रकातला एक महत्त्वाचा भाग आहे. टॅक्सेस डिटरमाइन द फेथ ऑफ बिझनेस अँड इंडिव्हिज्युअल्स. व्यवसायांचा आणि व्यक्तींचा दोघांचं नशीब याच्यावर अवलंबून असतं, डिपेंड असतं. कशावर? टॅक्सेसवर. ओके. अँड द लेवल ऑफ डिस्पोजेबल इन्कम. पोरांनो, डिस्पोजेबल इन्कम, खर्चायोग्य उत्पन्न. म्हणजे माधवने कमवले 10 रुपये आणि टॅक्स भरला 2 रुपये. मग याचं डिस्पोजेबल इन्कम किती झालं? खर्चायोग्य उत्पन्न 8 रुपये. अरे माधवचं इन्कम किती होतं? 10. टॅक्स किती होता? 2. मग खर्चायोग्य उत्पन्न किती आलं? 8. कळलं का? द लेवल ऑफ डिस्पोजेबल इन्कम ऑफ टॅक्स पेयर डिपेंड्स ऑन टॅक्स रेट प्रेझेंटेड इन बजेट. लोकांचं खर्चायोग्य उत्पन्न किती असेल हे पण कुठून समजेल? अंदाजपत्रकातून. भावना पोचली का? अंदाजपत्रकात येतात कराचे दर आणि कराच्या दरावरून ठरतं तुमचं खर्चायोग्य उत्पन्न. भावना पोचली का? द गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर्स ऑन व्हेरियस हेड्स सच ॲज डिफेन्स म्हणजे संरक्षण, ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन, इन्फ्रास्ट्रक्चर देशातली पायाभूत सुविधा, एज्युकेशन अँड हेल्थ केअर शिक्षण आणि आरोग्य, या सर्व गोष्टी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि नागरिकांवर, सिटीजन अँड इकॉनॉमी सगळ्यांवर परिणाम पाडत असतात. अँड ऑल्सो budget is very important because government use it as a medium for implementing various economic policies. वेगवेगळी आर्थिक धोरणं राबवायला बजेट हे खूप महत्त्वाचं आहे. अंदाजपत्रक हे खूप महत्त्वाचं आहे. बजेटरी ॲक्शन्स ऑफ गव्हर्नमेंट अफेक्ट द प्रोडक्शन. अंदाजपत्रकामुळे उत्पादनावरही परिणाम होतो. साईज अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम. लोकांचं उत्पन्न किती असेल आणि ते कशा प्रकारे असेल याच्यावरही परिणाम होतो. प्लस युटिलायझेशन ऑफ ह्युमन अँड मटेरियल रिसोर्स ऑफ द कंट्री. मानवी संसाधन आणि भौतिक संसाधनाचा वापर हा देशात कसा होईल हे सुद्धा अंदाजपत्रकामुळे ठरत असतं. सो दस द स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक फायनान्स इन द मॉडर्न इकॉनॉमी हॅज अंडरगॉन इमेन्स चेंज सिन्स लास्ट 100 years. म्हणजे तुम्हाला त्यांना सांगायचं काय की अंदाजपत्रक मागच्या किती वर्षांपासून बनत आहे? 100 वर्षांपासून बनत आहे. अंदाजपत्रकाचा हा आपल्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठ्या प्रमाणावर काय पडत असतो? परिणाम पडत असतो, प्रभाव पडत असतो. भावना पोचली का? येस ऑर नो?